नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळजवळ 7,500 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. पण मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. म्हाडाकडून जे जे ठिकाणं सांगण्यात आलेली आहेत अशा प्रत्येक ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्या ठिकाणी खरंच म्हाडाच्या घरांचं काम सुरू आहे किंवा नाही. तर आज आपण आलेलो आहोत कल्याण येथील खोणी या ठिकाणी हे पाहण्यासाठी की खरंच या ठिकाणी म्हाडाच्या घरांचं काम सुरू आहे का आणि ते काम कशा प्रकारे सुरू आहे. आपण मागे पाहतो मित्रांनो, हाच आहे तो प्रोजेक्ट जो कल्याण या ठिकाणी खोणी या ठिकाणी उपलब्ध आहे. मित्रांनो, हा जो रोड बघताय तुम्ही, हा आहे कल्याण बदलापूर, अर्थात आपण त्याला नवी मुंबई ते बदलापूर किंवा शिळफाटा ते बदलापूर हा रोड आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो, इकडे बदलापूरला रोड जातो, हा बदलापूरकडे जातो आणि बदलापूरकडून आल्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता हा कल्याणकडे किंवा नवी मुंबईकडे किंवा तळोजाकडे किंवा शिळफाट्याकडे म्हणू शकतो तो जाणारा हा रोड आहे. त्याच रोडवरती मी उभा आहे. मित्रांनो, आजच्या भागातून आपण आजूबाजूचा परिसर पाहणार आहे की नेमका हा एरिया कसा आहे, कनेक्टिव्हिटी काय आहे आणि तब्बल या ठिकाणी जे घरं काम सुरू आहे ते कशा प्रकारे सुरू आहे याचीच माहिती घेण्यासाठी आज आपण इथं या ठिकाणी आलेलो आहोत. चला, मी आता तुम्हाला घेऊन जातो याच प्रोजेक्टच्या जवळ, अगदी जवळ जाऊन पाहूया की त्या ठिकाणी घरांचं काम कसं सुरू आहे ते. चला तर सदर जे ठिकाण आहे मित्रांनो, सर्वे नंबर 162 मौजे खोनी, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, पाईपलाईन रोड असं त्या रोडचं नाव आहे. त्या रोडवरती हा प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी जे कल्याण रेल्वे स्टेशनचं अंतर आहे ते जवळजवळ कल्याण रेल्वे स्टेशन इथून 11 किलोमीटर अंतरावरती आहे, म्हणजे कनेक्टिव्हिटीबाबत आपण सांगायचं झालं तर. आणि अंबरनाथ रेल्वे स्टेशन जे आहे ते इथून ह्याच प्रोजेक्टपासून जवळजवळ 12 किलोमीटर अंतरावरती आहे, जे अंबरनाथ रेल्वे स्टेशन मध्य रेल्वेचं स्टेशन आहे. आणि मित्रांनो, आपण हा आजूबाजूचा परिसर पाहतोय, जे पॅसेज म्हणतो आपण, घरांच्या समोरचा पॅसेज असतो अशा प्रकारचा हा पॅसेज आहे. आणि ही घरे आहेत जी आपण ह्या व्हिडिओत पाहतोय. तर एकूण या ठिकाणी EWSची 2032 घरे बांधण्याचं नियोजन आहे मित्रांनो. त्याच्यापैकी 1016 घरांचं काम म्हणजे 8 इमारतीचं काम सध्या सुरू आहे. हा आहे हॉल मित्रांनो. एंट्री केल्यानंतर आपल्याला कळेल की हा हॉल आहे. जे मध्यमवर्गीय लोकांसाठी म्हणा किंवा जे PMAY अंतर्गत आहे त्यांच्यासाठी हा हॉल आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि किचनसुद्धा हॉलला लागूनच दिलेलं आहे, त्याच्या बाजूलाच किचनसुद्धा दिलेलं आहे त्यांनी. किचन L टाईप किचन आहे, L शेपमध्ये किचन आहे. हॉलला अटॅच म्हणजे हॉलला लागूनच असं ते किचन आहे. म्हणजे एक व्यवस्थित कुठंतरी बनवण्याचं नियोजन केलेलं. म्हणजे आतापर्यंत जे सिडकोमध्ये आपण जे पाहिलेलं आहे की सिडकोचे जे कन्स्ट्रक्शन आहे, शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केलेलं, त्याच्यामध्ये जे किचन आहे ते फ्लॅट आहे, म्हणजे सरळ एका रेषेमध्ये आहे. आणि हे जे किचन आहे ते L शेपमध्ये आहे आणि किचन थोडं वेगळं वाटतं, म्हणजे थोडं सेपरेट वाटतं इतर याच्यापासून. आणि ह्या ठिकाणी जे फ्लोरिंग्स आहे, आपण ते टाईल्स आहेत किंवा लाद्या पण आपण या ठिकाणी पाहू शकतो, चांगल्या बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठंतरी PMAY अंतर्गत जी घरे आहेत ती सगळी 1 BHK घरे असणार आहेत. मला अनेकदा असं विचारलं जातं की सर, नेमका 1 RK आहेत का 1 BHK आहेत का काय आहे. तर याच्यानंतर म्हणजे इथून पुढे जे काही घरे नवीन बांधली जातील ती सर्वच्या सर्व ही घरे 300 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त असणार आहेत. याचाच अर्थ 1 BHK असणार आहेत. हे टॉयलेट आहे मित्रांनो. वेस्टर्न कल्चरचं टॉयलेट कुठेतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाश्चिमात्य शैलीचे टॉयलेट या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि बाथरूमसुद्धा ठीक आहे, सफिशियंट आहे एका याच्या मानाने. जास्त मोठं नाही पण ओके आहे. पण म्हणून 1 RK यापुढे बांधले जाणार नाही आहेत. फक्त आणि फक्त 1 BHK फ्लॅट्स बांधले जातील सर्व गटांकरिता, सर्व उत्पन्न गटांकरिता. हा बेड आपण पाहू शकतो. बेड पण खूप चांगला दिलेला आहे, व्यवस्थित दिलेला आहे बेड. आणि बेडमध्ये सुद्धा डक देण्याचा प्रयत्न केला आहे. डकसुद्धा आपल्याला दिलेला आहे, जसं आपण सिडकोमध्ये पाहतो. आपण जे काही सिडकोची लॉटरी झाली होती त्याच्यामध्ये जसं बेडरूममध्ये डक दिलेला आहे, म्हणजे वरती एक जागा दिलेली आहे, तसं इथे सुद्धा एक चांगलं हे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपण व्यवस्थितरित्या स्टोरेज वगैरे करू शकतो. तर हा डक दिसतो आहे आपल्याला वरती. आणि इथून तसं आपण कनेक्टिव्हिटी पाहिलेलीच आहे की नेमका कल्याण स्टेशन असेल, अंबरनाथ स्टेशन असेल, हे सुद्धा पाहिलेलं आहे. आणि आता या ठिकाणी जवळजवळ 1016 घरांचं काम हे जवळ पूर्णत्वास आलेलं आहे, ते सुरू आहे. 8 इमारतीचं काम सुरू आहे. तर हा होता मित्रांनो खोनी येथील प्रोजेक्टचा आढावा.
कल्याण येथील म्हाडाच्या घरांचा आढावा. पुन्हा भेटूया मित्रांनो एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.